एकमेकांच्या विरोधामध्ये दोन फलंदाजांची जोडी पाहायला मिळते. एका साईडने तुषार मोरे तर दुसऱ्या साईडने तुषार घरत. दोन खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाज प्रीतम बारी आपल्या गोलंदाजी मार्कवरून सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या अवकाशाला अत्यंत जवळचं नाव म्हणजे प्रीतम बारी. फ्लिक स्ट्रोक खेळला गेलाय स्टीव्ह स्मिथ कॉपीबुक स्टाईलने. ऑन साईडला चेंडू मात्र खूप जबरदस्त पद्धतीने रोखला गेलाय. चाणाक्षपणा कसा असावा याचं मुख्य उदाहरण मिस्टर निखिल अंबिरे याच्या माध्यमातून आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्लास स्टॉप दर्जेदार क्षेत्ररक्षण या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका फसलाय. विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं मुख्य उदाहरण. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील कार्यसम्राट महानायक आणि दिग्गज खेळाडू म्हणून मला का ओळखलं जातं ते याच कारणासाठी, कारण पहिल्याच षटकामध्ये दोन महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आसऱ्याला तुषार मोरे अँड करण मोरे बॅक टू दी पॅव्हिलियन. या ऐकूया एक छोटीशी धून आणि लगेचच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वो सबसे बड़ी समस्या है. दीपेश इस वक्त अच्छी गेंदबाज ब्रेक थ्रू दिला रहे हैं, दबाव बना रहे हैं बल्लेबाजों के ऊपर. सुपर्ब स्टार्ट आपण पाहतोय. जबरदस्त सुरुवात प्रीतम बारीच्या माध्यमातून. डाऊन दी लेग हा चेंडू असणार आहे का हे क्वेश्चन मार्क. यस पंच मात्र त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने आपली भूमिका साकारतायत मैदानाच्या आतमध्ये. बॉल दर्शविला गेलाय. कुलवर टप्प्याचा चेंडू होता शॉर्ट मिड ऑन झोन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. हे पहिलं षटक जे आहे त्या पहिल्या षटकात गोलंदाजाचं निर्विवाद वर्चस्व आपण पाहतोय. प्रीतम बारी व्हेरी गुड बॉलिंग. लय भारी म्हणायला हरकत नाहीये, कारण जी सुरुवात करून दिलाय अप्रतिम आपण पाहतोय. योग्य टप्प्यावर आणि योग्य लेंथ अँड लाईनवर. या वेळेस मात्र जबरदस्त स्वीट साऊंड सिस्टम असलेला फटका. तुषार घरत ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार आलाय. बघा, तुम्हाला क्रिकेटमध्ये मोठं खेळाडू बनायचं असेल तर तुमच्याकडे साहस असावं लागतं. समोर गोलंदाज कितीही भक्कम असो, मजबूत असो, सामन्याची स्थिती कशीही असो, परंतु मोठे फटके खेळण्याची क्षमता. पहिल्या षटकाचा खेळ हा योग्य रीतीने समाप्ती अखेर झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 8 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 8 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. सुंदरशा वातावरणामध्ये स्पर्धा. संध्याकाळचं सत्र. दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. कागदोपत्री तुम्ही किती जबरदस्त खेळाडू दिसतायत, किती स्ट्रॉंग तुमचा संघ दिसतो, यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला कशा प्रकारे सिद्ध करतायत या गोष्टीचं महत्व हे फार मोठं आहे. आदरणीय सन्माननीय श्रीयुत योगेशजी गरत साहेब संध्याकाळच्या सत्रात डॅशिंग अँड डायनामिक पोशाखामध्ये पाहायला मिळत आहेत. सरांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक या स्पर्धेचे शिल्पकार जे ब्लॅक अँड ब्ल्यू च्या डेडली कॉम्बिनेशन मध्ये सरांना आपण पाहतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. संतोषजी जंगम खास एडवन वरून हा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत आणि आमच्या कलागुणांना वाव देत असताना खूप छान प्रकारे आपण पाहू शकतात पारितोषिकांचा वर्षाव करतायत. सरांचे देखील खूप खूप आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून 9 धावा या फलकावर. 9 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. या वेळेला शॉर्ट मिड ऑफ झोन मध्ये थोडासा दूर राहिला होता चेंडू. चांगलं जरूर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावांची गती जी आहे ती खालावलेली आहे, कारण गोलंदाज आपला क्लास दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात प्रीतम बारी, दुसऱ्या षटकात करण अंबिरेला आपण पाहतोय. खूप सुंदर गोलंदाज. आणि करण अंबिरे एक असा गोलंदाज आहे ज्याने पारगावचं मैदान देखील अशाच प्रकारे गाजवलं होतं. गत वर्षी मार्चचा महिना आपल्या नावावरती केला होता. मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ओळखला गेलाय तो टेनिस क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये. आणि बाउन्सर पासून यॉर्क लेनच्या चेंडूंपासून ते गुड लेन स्पॉट वरून दोन्ही बाजूंना चेंडूला कट करण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आहे. आणि मेहनत घेणारे हे खेळाडू आहेत, कारण आतापर्यंत आपण डहाणू तालुक्यातील बऱ्याच खेळाडूंना पाहिलंय
ज्याने या क्रिकेटसाठी गेले अनेक वर्ष खर्च घातलेले आहेत आणि जबरदस्त मेहनत घेणारे हे खेळाडू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर हिट अँड फिट चांगला फिटनेस असलेला खेळाडू बघायला मिळतोय. कारण अंबिरे ऑन साईडला खेळला गेलाय. चेंडू जबरदस्त वेगाने निघून गेला होता परंतु डीप मध्ये आपण पाहतोय काय कमालीचं क्षेत्ररक्षण मिस्टर हार्दिक तांडेलला आपण पाहतोय. कारण डीप स्क्वेअर लेग ते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग इतका मोठा एरिया त्याने कव्हर केला आणि तदनंतर चित्त्याच्या चपळाईने आला होता आणि चाणाक्षपणा कसा असावा, अलर्टनेस कसा असावा ह्या हार्दिक तांडेलकडून शिकण्यासारखं आहे. केवळ 12 धावा फलकावर 9 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर पुन्हा एकदा करण अंबिरे आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला चेंडू निघून चाललाय. गगनभेदी उत्तुंग देखना षटकार. गेंद बल्ले से ऐसे निकली जैसे बंदूक से गोली, गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. क्या खूबसूरती से खेलते हैं इस गेंद को. काय म्हणावं या फटक्याबद्दल. मी तर इतकंच म्हणेन, दिल एक मंदिर तू एक मूर्त है. क्या बताऊ तुषार साहब, स्ट्रोक कितनी खूबसूरत है. लाजवाब षटकार बघायला मिळाला आहे आणि या 6 धावांसहित संघ जर आपण पाहिला तर फलकावर जाऊन पोहोचतोय 18 या धावा संख्येवर. 18 रन्स या स्कोर कार्डवर. सुंदर फलंदाजी आपण पाहतो. साहसी खेळाडू आहे. बघा प्रेशर कसं असतं. चांगल्या चांगल्या गोलंदाजांकडून देखील वाईट चेंडू हे डिलिव्हर केले जातात. कारण एक मोठा फटका जो असतो तो फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवत असतो आणि एक चांगला चेंडू जो असतो तो गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवत असतो. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. मोठं काटेरी मुकुट आहे हे. एका क्षणात हिरो तर एका क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला जबरदस्त चेंडू मात्र निघून चाललाय. लांब 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 वरचा षटकार. या फटक्यावर 6 धावा दिल्या जाव्यात की 8 धावा दिल्या जाव्यात, इतक्या लांब हा चेंडू पाठवला गेलाय. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं फलकावर तब्बल 25 धावा. अत्यंत साहसी हा खेळाडू आहे. जबरदस्त करेज असलेला खेळाडू आणि तुमच्याकडे धैर्य आणि शौर्य असलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवला, इतिहास जो आहे तो लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही. आणि पहिले 2 गडी झटपट बाद झाल्यानंतर क्रिकेटमधील आर रिस्पॉन्सिबल इनिंग तुषार गरजच्या बॅटमधून जबरदस्त. हो या वेळेला व्हाईट यॉर्क स्वरूपातील चेंडू बघायला मिळाला. स्टँडच्या मागे चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी 1 धाव ही सहजगत्या परिपूर्ण बघायला मिळाली. षटक जर आपण पाहिले तर 2 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 13च्या सरासरीने 26 धावा या फलकावर. या ऐकूया डीजे सुभाष यांना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. शाकीर खान, सतीश कुरूप आणि कल्याणी घोरपडे यांनी चांगली भूमिका पार पाडलीच, परंतु या वेळेला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण पाटील आपणास देखील सलाम असेल. खूप चांगली भूमिका पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. प्रवीण पाटील सलाम आहे. खूप छान प्रकारे या स्पर्धेला सहकार्य प्रवीण पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. 26 धावा फलकावर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी टॉल मॅन उंच पुरा गोलंदाज आपण पाहतोय. मिस्टर जय दवणे गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, पुलचा फटका फसलाय. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. या गोलंदाजाला मी खासदार चषक गतवर्षी मार्च महिना जो अक्षरशः गाजवला होता या खेळाडूने, त्या 1 ते 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः अनेक फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा, फलंदाजांच्या एकंदरीत अक्षरशः मनात नाकी 9 आणून सोडणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. जय दवणे. उंची आहे जवळजवळ 6.25 ते 6.5 फूटच्या घरामध्ये हा गोलंदाज आणि आपल्या उंचीचा जबरदस्त फायदा. खूप चांगली फिटनेस आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचा परिपूर्ण फायदा या ठिकाणी बघायला मिळाला आहे.
अप्रतिम. चेंडूला मात्र पटकी हुई गेंद ज्याला म्हटलं जातं आणि खूप चांगल्या प्रकारे उंचपुरे गोलंदाज जे असतात ते बाउन्स खूप चांगल्या प्रकारे प्रोड्यूस करत असतात आणि त्याचं मुख्य उदाहरण आपण पाहिलंय जय दवणे. खासदार चषक 2021 ही स्पर्धा ज्याने अक्षरशः गाजवली होती तोच खेळाडू आपण पाहतोय. मनोरचं ते मैदान शगुन डेव्हलपर्सचं अक्षरशः आपल्या नावावर अनेक सुवर्ण अध्याय कोरणारा हा गोलंदाज उंचपुरा आपण पाहतोय जय दवणे. टॉल मॅन. 21 जून या दिवसाची खऱ्या अर्थाने आठवण करून देणारा खेळाडू, कारण 21 जून म्हणजे इंटरनॅशनल टॉल मॅन डे म्हणून ओळखला गेलाय आणि हा उंचपुरा गोलंदाज क्लास आहे या खेळाडूकडे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावारूपाला. पॉइंट झोन मध्ये फटका खेळला गेलाय. सुंदर स्वरूपातील क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. केतन विंदे पॉइंट झोन मध्ये. जेव्हा जेव्हा जय दवणे गोलंदाजी मार्कवर येतो तेव्हा या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात धावसंख्येला अंकुश लावण्यामध्ये यशस्वी स्वरूपाचा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. लॉंग रनअप आहे. जोएल गार्नर याची खऱ्या अर्थाने आठवण यावी जय दवणेला बघितल्यानंतर. ऑन साइडला या वेळेला जबरदस्त लॉंग लेग झोन मध्ये चेंडू निघून जातोय. डोंगराच्या कडेक पारेला बसलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी अभिवादनासाठी हा षटकार. धावसंख्या बघा 3-3 आणि 3 33 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 3चा आकडा फलकावरती बघायला मिळालाय. 15 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर आणि हा 3चा आकडा ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया या सिरीज मध्ये फार महत्वपूर्ण मानला गेला, कारण बॅक टू बॅक 3 सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी 2019 मध्ये 3 अर्धशतकं साकारली. के रिचर्डसन याने 3 वेळा विराट कोहलीला बाद केलं आणि मिचेल मार्श आणि शॉन मार्श या 2 फलंदाजांमध्ये 3 वेळा 50 धावांची भागीदारी बघायला मिळाली. या वेळेला ओहो क्या बात है. प्रीतम बारी लई भारी जबरदस्त आउटस्टँडिंग फिल्डिंग. बघा नवतरुण खेळाडूंना शिकण्यासारखं आहे. योग्य वेळेला जंप कशी घ्यावी. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है आणि या वेळेला अगदी योग्य वेळेला जंप केलाय प्रीतम बारी. आउटस्टँडिंग. टेनिस क्रिकेटच्या अवकाशासाठी अत्यंत जवळचं नाव. पहिला मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक अत्यंत चाणाक्ष त्या ठिकाणी बघायला मिळालाय. मिस्टर आशिषला आपण पाहतोय. 36 धावा फलकावर. 4 षटकांचा हा सामना आहे आणि 17 चेंडूंमध्ये 36 धावा. याचाच अर्थ चांगली धावसंख्या आहे, कारण जीत एंटरप्राइजेस मायकोप या संघाकडे गोलंदाजांचा ताफा हा चांगल्या प्रमाणामध्ये आपण पाहतो. चांगले गोलंदाज आहेत त्या संघामध्ये देखील आणि त्या अनुषंगाने हा सामना रफ अँड टफ. पहिला पंचांच्या संख्येत आपण पाहतोय वाईट चेंडू आहे. खराब चेंडू दर्शविला गेलाय. पंचांचे संकेत वाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो. अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च झालाय. 37 धावा. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन जय दवणे आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ओहो क्या बात आहे. काय जबरदस्त क्षेत्र रक्षण बघायला मिळालंय. मिस्टर निखिल अक्रे, गौतम यशवंत आकरे यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी शहानिशा जरूर केली जाते. पंच देखील आपण या वेळेला शहानिशा करून जो काही असेल तो योग्य निर्णय पोचवायचा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या जबरदस्त स्टॉप झालेला आहे. लक्षात असू द्या, कारण ज्या प्रकारे स्टॉप करण्यात आलेला आहे लक्षात असू द्या. एकंदरीत ज्या वेळेला हवेमध्ये क्षेत्ररक्षक होता, यस चेक केलेला आहे फलंदाज, ज्या वेळेला हवेमध्ये फलंदाज होता हवेमधूनच त्याने एकंदरीत चेंडूला जे आहे खेळपट्टीच्या आतमध्ये फेकून दिला आणि नंतर त्याचे जे पाय आहेत ते खालती लँड झालेले आहेत आणि म्हणूनच वेल स्टॉप. जोरदार टाळ्यांचा गजर करा रसिक मायबा प्रेक्षक वर्ग. आपणास हे क्षेत्ररक्षण जर आवडलं असेल तर निखिल अक्रे या क्षेत्ररक्षकासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा. निकोलस पुरन आठवलं असेल, निकोलस पुरनने अशाच प्रकारे 5 धावा वाचवल्या होत्या आपल्या संघासाठी आणि अगदी तशा प्रकारे या वेळेला निखिल अक्रेला आपण पाहिलं. इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून किंग्स 11 पंजाब या संघासाठी खेळत असताना निकोलस पुरन यांनी अगदी अशाच प्रकारे आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या होत्या.
38 धावा फलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ. उलट स्वरूपातील चेंडू, जबरदस्त बॅट स्विंग, चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. चव्वेचाळीस धावा, 44 रन्स या फलकावर. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त फलंदाजी ब्रिजेश, खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं ना मित्रांनो, तर ब्रिजेश घरत म्हणजे एक तंत्रशुद्ध टेक्निकल साऊंड सिस्टम असलेला खेळाडू आहे आणि आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा वारंवार स्वतःला सिद्ध करणारे हे खेळाडू आहेत. जबरदस्त फलंदाजीचं प्रत्यक्षकरण. 44 धावा फलकावर. वैयक्तिक 13 या धावसंख्येवर ब्रिजेश घरत याला आपण पाहतोय. उलट स्वरूपातील चेंडू, जबरदस्त डीप लॉंग लेग झोन मध्ये चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. चौकार. फक्त आणि फक्त फोड काम सुरू आहे. 48 धावा फलकावर सजलेले आहेत. 48 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आणि अंडरस्टँडिंग स्कोर. खूप चांगली धावसंख्या आहे 48. पुन्हा एकदा हार्दिक तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लेंथ. पुन्हा एकदा तेच क्षेत्र, तोच फटका, तोच परिणाम, प्रतिबिंब उमटलं गेलंय. ऍक्शन रिप्लाय. अजून देखील शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 52 धावा या फलकावर. 52 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे जबरदस्त फलंदाजी. 8 डिसेंबर 2011च्या दिवसामध्ये इंदोरच्या मैदानात भारतीय संघाने एका वन डे सामन्यामध्ये तब्बल सांघिक स्वरूपात 45 चौकार खेचले होते आणि या सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारे चौकार आणि षटकारांची संख्या फार विपुल प्रमाणात. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू. क्या बात है, व्हाट अ ग्रेट स्टॉप. जय दवने, यू ब्युटी. 1 हँडेडली चेंडूला पिक करून थ्रो करण्यात आलाय. पंच काय दर्शवत आहेत? विमर 1 चेक करायचं आहे का? यस, या वेळेला एकंदरीत रिप्लाय मध्ये, परंतु रिव्ह्यूचा ऑप्शन आयोजकांनी ठेवलेला नाहीये, परंतु पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. एकंदरीत पंच आपण या, आपण अगदी थोड्याच वेळामध्ये चेक करणार आहोत. विमर 1 साठी जे अपील बघायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये आमच्या ऑफिशियल्स या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर, सुरेख आणि अप्रतिम क्रिकेटचा आस्वाद. या आधीच्या षटकारासाठी देखील चेक केलं होतं. फलंदाजांनो लक्षात असू द्या, जो षटकार रोखण्यात आला होता तेव्हा देखील चेक करण्यात आला होता. यावेळेला ऑफिशियल चेक करतायत स्पर्धेच्या माध्यमातून. हा विमर 1 आहे किंवा नाही हे एकंदरीत करेक्शन अगदी थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. खूप चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतायत रिप्लाय या ठिकाणी प्ले केला जातोय tenniscricket.in च्या माध्यमातून. खूप चांगलं कार्य आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत 52 रन्सच्या फलकावरती सजलेल्या होत्या आणि या वेळेला हा चेंडू जो फेअर ठरवण्यात आलेला आहे, पंचांचा निर्णय जो योग्य रीतीने पोचला गेलाय, फेअर डिलिव्हरी जो पंचांच्या माध्यमातून योग्य निर्णय आपण पाहू शकता. स्कोर कार्ड जर आपण तपासून पाहिलं फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत पाहायला मिळते 54. 54 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक स्वरूपात. या वेळेला मात्र इनसाइड आउट. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलने चेंडू सीमा रेषा पार. पंचांचे संकेत षटकार. खूप सुंदर फलंदाजी. फिनिशिंग टच कसा द्यावा, कारण केवळ 4 षटकांचा सामना आहे, शॉर्ट टर्म क्रिकेट आहे आणि ब्रिजेश घरत याने दाखवून दिलंय. कारण या 5 चेंडूंमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर जवळ जवळ अत्यंत महागडं षटक आपण पाहिलंय. 22 धावा 5 चेंडूंमध्ये आलेले आहेत. 60 धावा फलकावर.
यावेळेला फटका फसलाय. बॉल वॉज इन द एअर आणि स्वतः गोलंदाज हार्दिक तांडेल चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. 4 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालाय आणि 60 धावा या फलकावर विजयासाठी 61 धावांचं टार्गेट जे आहे ते समोर ठेवलं गेलंय. हार्दिक फायटर्स धाकटी डहाणू या संघासमोर विजयासाठी 4 षटकांमध्ये 61 धावांचं टार्गेट. चला पंच, आपण सामना स्पीडअप करून घ्या, कारण हळूहळू बॅटलाईटचा सामना आपण करीत आहोत. नेक्स्ट इनिंगचा एकंदरीत जे धावतं वर्णन आहे ते आपण ऐकणार आहोत प्रशांतजी आदवडे यांच्या स्वमुखातून. तत्पूर्वी संध्याकाळच्या सत्रामध्ये या ऐकूया DJ सुभाष यांच्या माध्यमातून एक मंत्रमुग्ध करणारं सुरेल संगीत. चापेवाड़ी चषक 2022 आज का दिन का अगर खेल देखें तो बहुत धुआंधार बल्लेबाजी हो रही है. पहली पारी बहुत इंटरेस्टिंग है, लेकिन दूसरी पारी में रन बनाना बहुत जरूरी है. 24 गेंदों में 61 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इस वक्त हार्दिक फाइटर डहाणू बनाम जीत एंटरप्राइजेस मायकूब के बीच मुकाबला. धाकटी डहाणू की टीम मैदान के अंदर है. मजा आएगा. आणि विटी लाईनचा एक आणखीन एक दर्जेदार टुर्नामेंट तुमच्यासाठी निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. 40 वर्षाची परंपरा या संपूर्ण स्पर्धेला आहे आणि तिसऱ्या तपाकडून चौथ्या तपाकडे वाटचाल करणारी ही स्पर्धा एक दर्जेदार मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर मयूर के ऊपर निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है, काबिलियत इनके पास है, लेकिन एक एंड पर बल्लेबाज की बात करें तो इनका साथ देने के लिए अविनाश इम्पॉर्टंट खिलाडी है. जास्त वेळ आता संध्याकाळचं सत्र जे आहे तिथे टीम मीटिंग करू नका. फेअर क्रिकेट अपेक्षित आहे या मॅचमध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य अस्ताला जातोय हे लक्षात घेऊन सेलिब्रेशन, टीम मीटिंग या सगळ्या गोष्टी टाळता आल्या तर खूप मजा येईल या मॅचमध्ये. मेहनतीनं तुम्हाला जिंकायचंच आहे. सामन्याचा विचार केला तर 61 धावांचा पाठलाग करण्याकरता बॅट्समन मैदानामध्ये सज्ज होत आहेत. जीत एंटरप्राइजेस मायखोप आणि हार्दिक फायटर डहाणू या दोन संघांदरम्यानची ही लढत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा शेवटचा सामना आजच्या दिवसभरातला. उद्या 8:45 पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं एक धमाल कमाल घेऊन निश्चितच येणार आहोत. परंतु आता 24 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान असताना हार्दिक फायटर डहाणू संघाकडनं मयूर आणि अवी ही जोडी मैदानामध्ये. शुभमनं आज दिवसभरामध्ये एक हाती किल्ला लढवलाय. एक हाती किल्ला लढवलेला आहे. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने चेंडू खेळाय. सुंदर पद्धतीने चेंडू सीमारेखेच्या पार जाईल. पहिल्या चेंडूवरती आपण बघतो टीट फॉर टॅट अतिशय सुंदर असा फटका खेळाय. चेंडू जाईल सीमारेखा पार, चौकार. आतापर्यंत 192 चौकार आणि 253 षटकार या मॅच मध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आलेले आहेत. 27वा मॅच आपण बघतोय स्पर्धेचा. 23 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता. यावेळेला चांगला फटका सुंदर पद्धतीने मिडॉनच्या डोक्यावर खेळला. चेंडू सीमा पार, यात काही शंका नाहीये. अतिशय दर्जेदार असा फटका खेळला जातोय. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, दर्जेदार चौकार. दुसऱ्या चेंडूवरती आणखीन एक फटका या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळला जातो. सुरेख फलंदाजी मयूरकडनं आणि याच्यावरतीच नजर असतील. जर मयूर 4 षटकं खेळतोय किंवा अगदी यावेळेला 3 षटकं जरी खेळला तरी सामन्यामध्ये रंगत येईल, सामन्यामध्ये मजा येईल. मयूर 8 वरती 2 चेंडूंना समोर होते आणि त्याचं तंत्र चांगलं आहे. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं आहे, तंत्र चांगलं आहे, फुटवर्क खूप चांगला आहे. यावेळेला डाव्या स्टिकडे जाणारा चेंडू आहे. बघूया काय घडतंय. पंचांचा काय इशारा येईल. पंच यावेळेला प्रवीण पाटील इशारा करतायत वाईट बॉलचा. 22 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 61 धावांचा पाठलाग करत असताना धावफलका धाबा त्या 9 बिनबाद 9. मयूर 8 वरती फलंदाजी करतोय. संतोष जंगम सर, थँक्यू व्हेरी मच. परंतु हा सामना बघून गेला तर अजून मजा येईल. कडक मॅच होणार. तुमचं मनापासून धन्यवाद. ब्रिजेश गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेला चेंडू ड्राईव्ह केला. आपल्या फॉलोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलेलं आहे. ब्रिजेशचं जर षटक बघितलं तर आतापर्यंत 2 चौकार आले आणि त्यानंतर निर्धाव चेंडू येतोय. एक वाईट बॉलचा इशारा देखील झाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आता इथे सर्कलमध्ये येतोय आहे.
21 गेंदों का खेल से 52 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। फिलहाल इस ओवर की अगली गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, टिप्पा खाने के बाद एक बार फिर थोड़ी सी शरारत करते हुए गेंद, लेंथ बहुत अच्छी है, अगेन द टर्न खेलने का प्रयास किया गया। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है और विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन के संभावना को निरस्त किया। बहुत अच्छी गेंद थी, बिल्कुल इस पर ऑफ स्टंप के बाहर गिरती हुई सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, अच्छी गेंद खास करके ब्रिजेश द्वारा। और टॉस गेंद है, ऑनसर की तरफ खेलते हुए गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी बाउंड्री की तरफ तैनात है। अच्छी फील्डिंग, 1 रन का इजाफा। पहली गेंद पर 2 बहुत अच्छे शॉट आए थे, उसके बाद में कमबैक किया खास करके ब्रिजेश ने। ये कमबैक है या वेलकम बैक है, ये तो आने वाला समय बताएगा, क्योंकि इस ओवर की बहुत इंपॉर्टेंट ये आखिरी गेंद, इसके ऊपर एक बार फिर देखते किस तरह से बल्लेबाजी करते हैं। स्ट्राइकर रन पर बल्लेबाज तैयार अविनाश मयूर ने ऊपर की तरह 5 गेंदों का सामना किया, 10 रन संख्या कुल मिलाकर 10 रन बगैर किसी नुकसान के। फील्डिंग में तब्दीली कर रहे खास करके लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए। 4 ओवर का मैच है, हार्दिक फाइटर की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी करते हुए। स्ट्रोक अच्छा है लेकिन खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है, शानदार फील्डिंग, रन की कोई गुंजाइश नहीं है, लाजवाब फील्डिंग का मुजाहरा। तो इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। पहले ओवर में 10 रन बगैर किसी नुकसान के 61 रनों का पीछा करते हुए 18 गेंदों का खेल से और जीतने के लिए यहां से और 51 रनों की जरूरत है। तो सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। मी पुन्हा एकदा विनंती करेन, टीम मीटिंग जास्त करू नका प्लीज। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मला देत असं आणि क्रिकेटचा खेळ हा जंटलमॅन सभ्य माणसांचा खेळ आहे। गोलंदाजी मार्क वरती बदल निश्चितच केला जाईल। हेमंत गोलंदाजी मार्क वरती येतोय, अतिशय महत्वाचं षटक घेऊन हेमंत की बात करतो, इनके पास भी काबिलियत है, अच्छे गेंदबाज है। 18 गेंदों का खेल से 51 रनों की जरूरत। इस वक्त स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद डालने के लिए स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करते मयूर 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं, फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं। एक फ्लाइंग स्टेप का खिलाड़ी थोड़ा सा और स्क्वायर लेके आ रहे हैं। पॉइंट है, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात हैं। ओहो क्या बात है, क्या बात है, कमाल का स्ट्रोक है। डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन। एफर्टलेस शॉट, बल्ले के बीचों बीच खेलते हुए ये कमाल का स्ट्रोक, बेमिसाल बल्लेबाजी मैदान के अंदर। संख्या 16 रन बगैर किसी नुकसान के। मयूर 15 पर खेल रहे हैं। अभी तक अच्छी पारी खास करके बल्लेबाज मयूर की तरफ से हैं। हेमंत का स्वागत देखिए, पहली गेंद पर स्वैग से स्वागत होता हुआ। फुल टॉस गेंद ऑन सर की तरफ, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। लॉन्ग ऑन की तरफ 1 ही रन मिलेगा। फुल टॉस गेंद का ज्यादा फायदा नहीं उठा पाए। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल है। फिलहाल अभी तक 17 रनों की साझेदारी मयूर और अबीर के बीच। जीतने के लिए 61 की जरूरत है, तो मतलब इस ओवर को थोड़ा बड़ा करने की कोशिश बल्लेबाज जरूर करेंगे। हेमंत के ओवर की शुरुआत कुछ अच्छी नहीं थी, लेकिन उसके बाद में ये फुल टॉस गेंद थी, ये भी कुछ अच्छी गेंद नहीं थी, लेकिन ज्यादा फायदा बल्लेबाज नहीं उठा पाए। 16 गेंदों का खेल से 44 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। हवा में है, हवाई फायर जारी है, बल्ला गेंद के ऊपर भारी है। मैदान के अंदर एक सुपर हिट पिच चलता हुआ, क्या बात है। ईट का जवाब पत्थर से दे रहे हैं, जवाबी हमला होता हुआ। गति परिवर्तन करना चाहते थे लेकिन ज्यादा छोटी गेंद थी। एक बार फिर बहुत वक्त मिला और इसका फायदा उठाते हुए अविनाश के बल्ले से खूबसूरत। देखिए एक बार गति परिवर्तन करने का प्रयास, हरकत तो कर रही है लेकिन ज्यादा वक्त मिला बल्लेबाज को। इसी के साथ और एक जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से आता हुआ। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। हेमंत के ऊपर हमला हो रहा है। रन संख्या 23 रन। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। अच्छा मुकाबला जीत एंटरप्राइजेस और डहानू के बीच चलता हुआ। गेंदबाजी करने के लिए हेमंत तैयार। ये अच्छी गेंद आगे और ऑफ स्टंप के बाहर भी है। थोड़ा हड़बड़ाहट थी इस शॉट के लेकर, जब आए थे बल्लेबाज तब हड़बड़ाहट थी और इसका फायदा गेंदबाज को मिलता हुआ। 23 रन बगैर किसी नुकसान के मयूर 16 पर खेल रहे हैं। अविनाश की बात कर तो 6 रन बना के एक बार फिर स्ट्राइकर रन पर तैयार है बल्लेबाजी करने के लिए। सुंदर गेंदबाजी, हरकत कर रहे, अगेन द टर्न खेलने की कोशिश। इससे पहले छोटी गेंद थी, गति ज्यादा नहीं थी, लेकिन इस वक्त इन्होंने देख लिया कि बल्लेबाज बैकफुट पर अच्छा खेलते हैं, तो गेंद को थोड़ा आगे डाल रहे हैं और ऑफ स्टंप के बाहर डाल रहे हैं और टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ जाती हुई। हरकत करेंगे तो बरकत जरूर मिलेगी। दूसरे ओवर के ये आखिरी गेंद है।
कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द विकेट, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच यहाँ कैच लेने का प्रयास किया गया, लेकिन सुंदर फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा तुषार द्वारा। रन तो आपको बनाने हैं, इस वक्त आखिरी गेंद पर डबल है, तो इसका मतलब एक अच्छा ओवर, एक बार फिर मैच को पकड़ के रखा है। रिक्वायर रन रेट 18 का चला गया, करंट रन रेट 12.50 का है। जीतने के लिए देखिए तो एक बार 61 रनों की जरूरत है। 2 ओवर की कहानी समाप्त होती हुई इंटरेस्टिंग मैच है, इंटरेस्टिंग मैच है जिसमें कि बल्लेबाज देखिए, एक तरफ मयूर 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 12 गेंदों में 36 रनों की जरूरत है। ऑन स्क्रीन देखिए, मैदानामध्ये जास्त चर्चा करू नका प्लीज, चला पुन्हा एकदा आपण आपापल्या जागेवरती। सुबह की चाय या एक बार फिर शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए, चर्चा भी होनी चाहिए, लेकिन दोस्तों ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है। समय वक्त जो है ना वो रेत की तरफ फिसलता जा रहा है। 12 गेंदों का खेल से जीतने के लिए 36 रनों की जरूरत है। इस वक्त बल्लेबाज तैयार है। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। लेकिन यंग गेंदबाज के हाथ में गेंद है, उनके साथ चर्चा करते हुए तुषार और उनके 3 खिलाड़ी। फिलहाल आप देख सकते हैं ऑन स्क्रीन अंधेरा बढ़ रहा है, अंधेरा बढ़ रहा है, समय बहुत तेजी के साथ आगे बढ़ता हुआ। इस वक्त स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। आप देख सकते हैं मयूर 16 पर बल्लेबाजी कर रहे, 7 गेंदों का सामना किया है, अभी ने 8 रन बनाए हैं। इस मैच में 12 गेंदों में 36 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार मयूर। ऑफ के बाहर शॉट तो बहुत कड़क है, खिलाड़ी है, गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई 4 रन। करारा प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। इस वक्त एक बार फिर मैच में जान डालते हुए खास करके बल्लेबाज मयूर। मैग्निफिसेंट स्ट्रोक, फैंटास्टिक बैटिंग बाय मयूर, इज प्लेइंग 120, नाउ स्कोर वाज 129 पर रन, चेसिंग ए टारगेट ऑफ 61 रन। एक बहुत ही बेहतरीन और अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। ध्रुव का स्वागत चौके के साथ। 11 गेंदों का खेल से 32 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेट पर मयूर तैयार, 20 पर सामना करेंगे। अभी तक 8 गेंदों का इन्होंने सामना किया, अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। दूर वाली गेंद है, दूर वाली गेंद है, जिंदगी की अजीब परिभाषा है, सबर गई तो जन्नत नहीं तो तमाशा है। मैदान के अंदर काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, पहली गेंद पर चौका आया, शरीर से दूर डालने की कोशिश, नियंत्रण नहीं था, ना विकेट कीपर समझ पाए, ना फ्लाइंग स्ट्रिप के खिलाड़ी समझ पाए, अंपायर समझ पाए हैं। हमारे स्कोरर ने एक बार फिर देखे 5 रन आड़ गए हैं, तोहफे के तौर पर ये 5 रन जरूर मिलने वाले हैं और अब जाकर मजा आएगा। कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है, थोड़ा इधर थोड़ा उधर। और एक बार फिर देखे, कभी धूप कभी छाया वाला ये मैच है, कभी खुशी कभी गम वाला ये मैच मैदान के अंदर। 11 गेंदों का खेल से 27 रनों की जरूरत है। छापेमारी चषक 2022 आप देखते हुए स्ट्राइकर पर बल्लेबाज मयूर 20 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 8 गेंदों का सामना करते हुए यंग गेंदबाज, इनके ऊपर एक बार फिर दबाव है। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर वाइड बॉल का चौका है। अभी तक एक गेंद की अगर कहानी देखे तो 9 रन आए हैं। ओ प्लेड ऑन, बड़ी मछली जाल में फंसी है, टिप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को खड़े खड़े खेलने का प्रयास किया गया और इसके कारण बल्ले को गेंद लगी और उसके बाद में स्टंप को लगी है। इस गेंद को आपको थोड़ा सा सीधे बल्ले से खेलने की जरूरत थी, लेकिन आड़े बल्ले से खेलने का प्रयास, देखिए क्या हुआ है। ध्रुव की अच्छी गेंद, लेंथ बहुत अच्छी है और टिप्पा खाने के बाद थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद। एक बार विकल्प बहुत है, स्क्वायर कट कर सकते थे, एक बार पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर है, लेकिन आजकल टेनिस क्रिकेट में कितने भी 5वें 6ठे स्टंप की तरफ गेंद हो, ऑन साइड पर स्क्वायरली की तरफ मिड विकेट की तरफ खेलने का जो प्रयास होता है उसमें फंस गए। 20 रन बनाए थे, 9 गेंदों का सामना करते मयूर, सेठ बल्लेबाज थे। अगर ये मुकाबला आपको जीतना तो आपके पास वो सेठ बल्लेबाज होना बहुत जरूरी। 34 एक विकेट के नुकसान पर 10 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए यहां से 27 रनों की जरूरत है। अच्छा मैच, बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर आप देख रहे हैं। क्रिकेटचा खेळ होतोय रंगतदार, कुणीच हार मानायला नाही तयार, सामन्याची उत्कंठ वाढली फार। या रोमहर्षक सामन्यात कोण करणार पलटवार, रंगतदार सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला कडक शॉट, चेंडू सीमारेषेच्या पार जाईल यात काही शंका नाहीये। समालोचन कक्षामध्ये स्वागतासाठी चेंडू येतोय, चेंडू सीमा पार जाईल, धावावरती 6 धावांची मोहर लावली जाते। अतिशय उत्कृष्ट फटका नेत्रदर्शक फलंदाजी मैदानामध्ये देखील पाहायला मिळते आणि यावेळेला अतिशय दमदार शानदार असा फटका चेंडू सीमारेषा पार षटकार येतोय। 10 चेंडूमध्ये 27, समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आहे।
ओव्हर पिच चेंडू होता त्यावरती खरपूस समाचार. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. खेळण्याची जबाबदारी आता स्ट्रायकर यांना असेल. ती फलंदाज गणेश तामोरे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळ घेणारा चेंडू ऑन साइडला खेळला. स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमा पर. इससे पहले हम कहते थे कि बल्लेबाज गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया चौका. अब जाकर कहेंगे कि फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. मौका आपने दिया है. खराब फील्डिंग के कारण एक बार फिर देखे दबाव. अब एक बार फिर गेंदबाज की तरफ जाएगा. शानदार मैच, जबरदस्त मुकाबला. फिलहाल आप देख सकते हैं टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद शॉर्ट आर्म पुल किया गया था. स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद थे और इस पर खराब फील्डिंग. नजरें हटी और दुर्घटना घटी. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई. अब जाकर समीकरण में एक बार फिर बदलाव. 8 गेंदों में 17 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए ध्रुव तैयार. इस ओवर की अगली गेंद के बाहर गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. यहां कोई गलती नहीं है. 1 रन का इजाफा. इसका मतलब वो आखिरी गेंद बहुत इंपॉर्टेंट थी जिसमें स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास किया गया. गणेश 11 पर खेल रहे हैं. वो अपने पास स्ट्राइक रखते हुए अभी 8 पर खेल रहे हैं. 6 गेंदों का खेल शेष है और 6 गेंदों में अभी भी 7 गेंदों का खेल शेष है. तो 7 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की जरूरत. अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश बिल्कुल हो रही है. जिस तरह से गणेश बल्लेबाजी करे. अभी ने 8 रन बनाए हैं. 45 1 विकेट के नुकसान पर. आखिरी गेंद शेष, लेकिन दोनों के लिए होगी विशेष. मजा आएगा इस कांटे के मुकाबले में. इस कांटे के टक्कर में एक बार फिर दोनों तरफ से अपना जलवा दिखाने की कोशिश करेंगे. ध्रुव के ओवर की कहानी देखिए. 5 गेंदों में अभी तक इन्होंने 20 रन दिए हैं. महंगे साबित होते हुए. रिक्वायर्ड रन रेट 13.71 का है. 7 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. अब जाकर दबाव है. दबाव में कुछ लोग बिखरते, कुछ लोग निकलते. निकलने का वक्त है. अब यहां से आने वाली एक एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज काउंट होने वाली है. बल्लेबाज अभी 8 पर बल्लेबाजी कर रहे. एक छक्के की मदद से ध्रुव तैयार है गेंदबाजी करने के लिए. मार दिया जाए या छोड़ दिया जाए. इस वक्त गेंद अच्छी थी और वही कहानी है. इस वक्त टिप्पा बहुत अच्छा था. एक बार फिर बाहुबली का कटप्पा और गेंदबाज का टप्पा. आपको नहीं भूलना चाहिए. सही ठिकाने पर गेंदबाजी करते हुए ऑफ टप के बाहर वाइड यॉर्कर डाला था. 6 गेंदों का खेल शेष है. वही कहानी है जो 16 रनों की जरूरत है. समय ज्यादा नहीं जाना चाहिए. मैदान के अंदर सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे. सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती जातील. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता निश्चितच इथे बघितलं तर 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का ते बघणं फार गरजेचं आहे. बॅट आणि बॉल मधल्या जुगलबंदीत प्रत्येक जण आणतोय जणू युद्धाचा आव. चुरशीची लढत पाहण्यासाठी उभा टाकला सारा गाव. उत्कंठा पोचली शिगेला. पाहूया या चापेवाडी चषक 2021-22 मध्ये कोण खाऊन जाणाऱ्या भाव. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणाऱ्या भाव. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा शेवटचा पडाव. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तुषार आपल्याला पाहायला मिळते. खेळण्याची जबाबदारी असेल गणेशची. 11 धावांवरती तो खेळतोय. यावेळेला उडवला आकाशामध्ये. चेंडू जाईल आकाशामध्ये आणि गगनभेदी असाच एकूण दर्जेदार असा षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावांचे मोहर. अतिशय कडक असा फटका. इथे सारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुंदर फटका. फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तुषार तैयार है. देखिए ये तारामंडल में गेंद थी. सुंदर स्ट्रोक खेला गया. ब्यूटीफुल टाइमिंग, मैग्निफिसेंट बैटिंग. इस बार भी उड़ाया तारामंडल में. क्या बात है, क्या बात है. ओहो. एक बार भी देखे ये बहुत अच्छा स्ट्रोक था. बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए. मैग्निफिसेंट बैटिंग. जबरदस्त स्ट्रोक है. ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है. दहेज महेश करके ये वापस आने वाले हैं. फिलहाल समीकरण में बदलाव. अब जाकर रन संख्या देखें तो जीतने के लिए 4 रनों की जरूरत है. गेंदों की बात करें तो 4. एक बार फिर गेंदें आपके पास बची हुई है. राइट आर्म ओवर द विकेट. इस बार अच्छा स्ट्रोक ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. सुंदर फील्डिंग. 1 रन मुकम्मल किया. एक दूसरे की मांग हो रही, लेकिन एक बार फिर मैच ऑन है. टीवी ऑन रखिए.
अंपायर की उंगली खड़ी होती हुई, एक बार फिर जिंदगी का मैदान हुआ, एक बार फिर क्रिकेट का मैदान। आप खराब काम करते हैं ना तो उंगली एक बार फिर खड़ी हो जाती, उंगली खड़ी होती हुई। 3 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। हमारी सांसें गले में अटके हुए, क्या मुकाबला चल रहा है। बल्लेबाज अब बैक टू द पेवेलियन को जाएगा। इस वक्त बल्लेबाज अभी बैक टू द पेवेलियन जा रहे हैं, जिन्होंने 8 रन बनाए थे और ये बहुत अच्छा स्ट्रोक था। फील्डिंग देखिए, फील्डिंग बहुत ही लाजवाब हुई है और उसके बाद में ये थ्रो कमाल का था। इस वक्त गेंदबाज की तरफ आती हुई गेंद, और उसके बाद में पालघर में बताने की जरूरत नहीं, कंपल्सरी चेस ही होता है, कंपल्सरी चेस होता है। अब 3 गेंदें 6 3 रनों की जरूरत है। पालघर में जितने भी टूर्नामेंट आप करें कंपल्सरी चेस होता है। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। में वही हो जो सबका दिल चाहता है। इस वक्त दिल के मरीज ये मुकाबला ना तो देखे तो ही अच्छा है। 3 गेंदें 3 रनों की जरूरत। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। प्रीतम स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए तैयार है। कहानी इंटरेस्टिंग है, कहानी रोचक है, दिलचस्प मुकाबला मैदान के अंदर है। शाम का सत्र है, ढलता हुआ सूरज है। ये आने वाली शाम किसके नाम। पहली गेंद, एक बार फिर कड़क शॉट, बल्लेबाज ने कर दिया काम तमाम। और इस मुकाबले में हार्दिक फाइटर्स ढाकटी ढालू की टीम जबरदस्त प्रदर्शन करते हुए ये मुकाबला अपने नाम पर करती हुई आज की शाम हार्दिक फाइटर के नाम मैग्निफिसेंट परफॉर्मेंस, रोचक मुकाबला समाप्त हुआ। और इसी के साथ सापेवाड़ी चषक 2022 का तीसरा दिन भी समाप्त हुआ है। हमारे साथ सतीश कुरूप, कल्याणी घोरपड़े, उसके साथ प्रवीण पाटिल, इनका आभार प्रकट करेंगे जो ऑफिशियल रहे हैं। कल एक बार फिर हमारे साथ वो जुड़ने वाले। स्कोरर के तौर पर शुभम ने बहुत अच्छा काम किया। साहिल, सुमीत और एक दीक्षांत और नंद, खास करके